आमदार यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। अमरावतीतून जातीचे खरे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला विजयी करायचंय असं यशोमती ठाकूर म्हणतायत आणि नवनीत राणांना खोचक टोला हाणतायत। लोकसभेत सच्चा अमरावतीकर विजयी होणार हा विश्वास यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केलेला आहे। या सगळ्या संदर्भात यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। तब्बल 23 वर्षांनंतर जो आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेलेला आहे। यामध्ये जर पाहायला गेलं तर काँग्रेसचे जे दर्यापूरचे आमदार आहेत बळवंत वानखडे यांची उमेदवारी अमरावती लोकसभामधून निश्चित झाल्याची माहिती आहे। याच विचार माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आमदार यशोमती ठाकूर आहे। ते काय सांगणार, काय पहिली प्रतिक्रिया? बरेच वर्षानंतर अमरावती हा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सुटण्याच्या मार्गावर आहे असं मला काल रात्री कळलंय आणि आमच्यामध्ये उमेदवार म्हणून आमदार बळवंतराव वानखेडे यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जात आहे। आता स्क्रीनिंग झाली आहे, मला असं वाटतं सीईसी अजून होण्यात बाकी आहे। तर सीईसी झाल्यावर ऑफिशियली ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्या दिवशी आपण कन्फर्म सांगू शकू। तयारी आहे सुरू, चांगल्यापैकी आहे, सगळ्यांशी बोलणं आहे। फक्त आम्ही वाट बघतोय की ऑफिशियली अनाउन्समेंट कधी होतात, कारण आम्हाला सगळ्यांना, सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊन या निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि सगळे सोबत राहतील असा विश्वास आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।